की ते 15 मिनिट मागताय, तर साहेबांना म्हटलं तुम्ही पोलीस स्टेशनला जा 10 मिनिट। या ठिकाणी उपस्थित सर्व तरुण वर्ग तुमच्या भावना आणि जो काही प्रसंग या ठिकाणी घडलाय त्या बाबतीत ज्या तुमच्या तीव्र भावना आहे त्याचं मी समर्थन करतो आणि त्या तुमच्या तीव्र भावनेच्या समर्थनासाठी मी इथे उपस्थित आहे। जी काही घटना घडली, गौमाता हा फक्त महाराष्ट्रासाठी नाही, हा संपूर्ण देशासाठी श्रद्धेचा विषय आहे। महाराष्ट्र शासनाने विशेष करून राज्यमातेचा दर्जा गौमातेला दिलेला असताना याच राज्यमाता दर्जा दिलेल्या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीने प्रत्येक दिवशी आपले ते संस्कार नाहीत, एका चुकीची कामं करायची ज्याच्यावर बंदी आहे, जे अधर्माचं काम आहे ते अधर्माचं काम करून वरून आपण वरचढ होऊन आपण दगडफेक करणे आणि मारहाण करणे चुकीची प्रथा आहे। आणि यावर मी साहेबांशी आता बोलतो, मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, यावर त्यांना कठोर कारवाई झाली पाहिजे, त्यांना संध्याकाळपर्यंत सर्वांना अटक झाली पाहिजे। ज्याने पोलीस पाटलाला आपल्याला समाधानकारक कार्यवाही झालेली दिसली नाही तर जनार्दन महाराज रस्त्यावर उतरून तुमच्या सोबत आंदोलन करणार, आंदोलनाची सुरुवात मी करणार। आपण याला आंदोलनाचं स्वरूप गोरक्षेला देत नाही भविष्यात, मला वाटत नाही की हा विषय मार्गी लागेल, पण 1 महिन्याचा वेळ आपण प्रशासनाला देतोय, आपण तो दिला पाहिजे। 1 महिन्यानंतर मी स्वतः तुमच्या सोबत तुम्ही म्हणाल ते आंदोलन करायला, आमरण उपोषणापासून माझी तयारी आहे गौमातेसाठी। सगळ्यांनी 1 महिन्यानंतर जर कार्यवाही झाली नाही तर आपण फक्त आपणच नाही, आपल्या जिल्ह्यातील संपूर्ण गौभक्त जे आहेत, जे सकल हिंदू समाज आहे त्याला सोबत घेऊन आपण हे आंदोलन परत 1 महिन्यानंतर आपण सुरू करणार, त्याचं नेतृत्व मी स्वतः करेल। आज आम्ही तिथे पोलीस स्टेशनला जातो आहे आणि जे या ठिकाणी घडलंय, जी हिंमत वाढली आहे ते प्रशासनाच्या लक्षात आपण आणून देतोय आणि ज्या पद्धतीने पोलीस पाटलापासून मारहाण करायचा प्रयत्न होतो, मी आता पण विनंती केली होती की ते 15 मिनिट मागताय, तर साहेबांना म्हटलं तुम्ही पोलीस स्टेशनला जा 10 मिनिट।